कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुरुमाता, तुमचा राग, तुमची चिडचिड मी समजू शकतो। चिडचिड? ही साधी चिडचिड वाटते तुला? कित्येक वर्षांपूर्वी मी संन्यास घेतला तेव्हापासून कांदा लसूण या पदार्थांना हातही लावला नाही मी। आज तुझ्या सुनांमुळे माझ्या हातून पाप घडलंय। नाही, मला मान्य आहे, वसुंधरा असं करेल असं खरंच वाटत नाही। कदाचित घाईघाईत ती विसरली असेल, पण म्हणून दोन्ही सुनांना एवढी कठीण शिक्षा म्हणजे सत्य शोधून काढणं हे कठीणच असतं माधव। आणि माणसाची दया येऊन परीक्षा न घेणाऱ्यातली मी नाही। आणि शिक्षकांनी परीक्षा घेताना जर हा विचार केला तर विद्यार्थी काय माडाणीच राहतील। तेव्हा परीक्षा ही कठोरच असायला हवी। आणि काय गे जयश्री, तू का अशी गप्प? तुझा तर तुझ्या सुनांवर विश्वास आहे ना पूर्ण? अच्छा, असं तर नसेल ना झालं की तुझ्याच सांगण्यावरून तुझ्या सुनांनी माझ्या जेवणात लसूण घातला? काय ग? गुरुमाता, असं का करेन मी? अहो तुम्ही सांगा ना काहीतरी। अहो आता माझ्यावर संशय आहे का तुमचा? हे बघा, त्या वसुंधरेच्या हातून ही चूक कशी घडली मला नाही माहिती, पण आता तिने मान्य केलंय ना सगळं। ती तुमची परीक्षा द्यायला पण तयार आहे, मग तनयाला कशाला मध्ये आणताय? तिची परीक्षा घ्यायची काय गरज आहे, नाही का? म्हणजे आता तू सांगणार मला कोणाची परीक्षा घ्यायची ते? हा, तू सांगणार? माधव, तुझ्या बायकोला सांग कोणाशी चर्चा करते विसरू नको म्हणाव। तू जरा शांत राहा ना। माफ करा गुरुमाता, काय ना, तिला दोघींची काळजी आहे हो। असं म्हणजे माझ्या शक्तीवर तुझा विश्वासच नव्हता? नाही नाही, तसं नाही। जर माझ्या शक्तीवर विश्वासच नव्हता तर मला इथे बोलवलं कशासाठी? आणि मी घरात पाऊलच टाकलं नसतं ना मग? अहो अहो, असं काय करताय? अहो, हे घर तुमचंच आहे, आम्ही सगळे तुमचे आहोत, आणि आमचा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। असं तुझ्या बोलण्यातून तर तसं दिसत नाही रे। बरं झालं, तुझ्या सुनांच्या बरोबरीनं माझी परीक्षा होऊन जाऊ देत। माझी शक्ती जर कमी पडली तर या घरात मरेपर्यंत पाऊल टाकणार नाही मी। गुरुमाता, निदान एकदा तरी चर्चा पुरे, परीक्षा होणार म्हणजे होणार, कळलं? निघा आता, निघा, माझी ध्यानाची वेळ झाली आहे। हा हा। तनया, ए तनया! विशाखा, विशाखा, हे बघा, हळू 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 जा। माधव दादा, घरात काय चाललंय हे? मी आणि तनयाची परीक्षा का घेतायत त्या? आणि मला एक कळत नाही, तुम्ही का परवानगी दिलीत? तुम्ही आधी शांत व्हा बघू, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो। माधव दादा, तनयाची काहीही चूक नाहीये, हे बघा, आणि तिची तुम्ही अशी परीक्षा नाही घेऊ शकत। मम्मा, मम्मा ठाक तू आली। मम्मा बघ ना, त्या गुरुमाता मला समुद्रात बुडायला सांगतात। तनया शांत हो बच्चा, मी आता आलीये की नाही, मी बघते सगळं। हा, त्या वसुंधराची मनमानी प्रत्येक वेळेला चालणार नाही। चूक तिची आहे ना, मग शिक्षा सुद्धा तिलाच झाली पाहिजे। तशी त्याच लायकीची आहे ती म्हणा। हे बघा विशाखा, हे बरोबर नाहीये। तनयाप्रमाणे वसुंधरा सुद्धा या घरची सून आहे, तिला असं बोलायचं नाही। का बोलायचं नाही? विशाखा पण घरचीच आहे आपल्या, तिला पूर्ण अधिकार आहे वसुंधरेला बोलायचा। सगळं तर तिच्याचमुळे घडतंय। अगं पण काय पण? शांत, गप गप। काय हा गोंगाट?
कशासाठी? हा, परीक्षा नेहमी शांत चित्तानी द्यावी बरं का. मी पण ध्यान करत बसले होते तर तुमचं आपलं सुरूच. नमस्कार गुरुमाता. तने येत तनया माझी मुलगी आहे. माझ्या मुलीची परीक्षा घेऊ नका असं म्हणणार असशील तर ऊर्जा खर्च करू नका. परीक्षा ही होणारच. मी दिलेला शब्द कधीच मोडत नसते. माझ्याशी कशाला वाद घालते? त्याच्यापेक्षा तुझ्या मुलीला तयार कर. जा. गुरुमाता प्रणाम. तयारी झाली आहे. किनारा जवळच आहे ना? हो, भरतीची वेळ सुद्धा जुळून आली. वा, उत्तम. कदाचित ही परीक्षा व्हावी ही परमेश्वराचीच इच्छा असावी. वसुंधरा कुठे आहे? तिला बोलवून घ्या. हो गुरुमाता. आणि तुम्ही पण तयारीला लागा. 10 मिनिटात निघू आपण. हो, चल आलोच. मम्मा मला तुझ्या गाडीची चावी दे. मी इकडनं पळ काढते बाबा. काही पळायचं बिळायचं नाही. आय नो बच्चा, पहिल्यांदा थोडीशी भीती वाटेल. मम्मा थोडी. मम्मा तो समुद्र आहे. बापरे बापरे बापरे, तिकडे शार्क वगैरे असले तर? नाही, मुंबईच्या समुद्रात कुठून आलाय ग शार्क? हा, एक मिनिट मला सांग, तू स्विमिंग पूल मध्ये पोहतेस की नाही? बस तसंच आहे, फक्त पाणी थोडस खारट असेल इतकं. नाही मम्मा, शक्यच नाहीये. नाही नाही नाही. तनया, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जर नाकाच्या वरती पाणी गेलं ना तर श्वास रोखून धर. ओके? अगं मम्मा. अगं मम्मा काय, ऐकून घे माझं, ऐक. हे बघ तनया, त्या वसुंधरापेक्षा 2 सेकंद जरी श्वास जास्त रोखून ठेवलास ना तर तू जिंकलीस. मग आयुष्यात तुझ्याकडे पुन्हा कधीही कोणीही नजर वर करून बघणार नाही. कळतंय का? गुड. नाही मम्मा नाही, मी मरणार आहे. मी मरणार. तनया, डोंट बी स्टुपिड. काही मरणार बिरणार नाहीयेस. परीक्षा द्यायची, कळलं? चल चल चल, तयार. मी मरणार आहे. काही मरणार वगैरे नाहीयेस. चल तयार हो आधी, चल. नाही, हे सगळं जे चालू आहे ना ते खूप चुकीचं आहे. तुम्ही भाजी व्यवस्थित केली होती, मी स्वतः पाहिली होती. तुमची काही चूकच नाहीये. खरं तर माती मी खाली, तुम्ही मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं, पण तुम्हाला कॉल आला ना म्हणून मोजून 1 मिनिटाकरता मी बाजूला गेलो होतो आणि तेव्हाच काहीतरी नाही. तुम्ही या परीक्षेसाठी हो म्हणायलाच नको होतं. तुम्ही विरोध का नाही केला? हो वसुंधरा, काहीतरी बोला ना. काय बोलू? काय बोलू म्हणजे? हा, जलसमाधी तुम्हाला छोटी गोष्ट वाटते? त्या पाण्यात तुम्हाला काही झालं म्हणजे? वसुंधरा, तुम्हाला भीती नाही वाटत आहे का? खरं सांगू तर नाही वाटत, आणि का ते मलाही माहित नाही. तसंही गुरुमाता म्हणाल्यात ना की जी कोणी खरं बोलत असेल तिचं त्या रक्षण करतील, आणि माझंही सत्य त्यांना कळेल. त्यांना कळेल की नेमकं हे कोणी केलं आणि का केलं. मला काही नाही होणार. माझा त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. शक्ती? हा, सिरियसली? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.